नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पूर्णांक संख्यांचा गुणाकार आणि भागाकार. तर यामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण पाहिलेलं आहे बेरीज आणि वजाबाकीमध्ये कसं असतं ते. ऋण ऋण असल्यानंतर काय त्यांची बेरीज मध्ये आपण करतोय. तसंच आपण आता गुणाकार आणि भागाकार पाहणार आहोत. मित्रांनो, त्याच्यासाठी आपल्याला काही गुणधर्म आहेत ते माहिती हवेत. मित्रांनो, दोन पॉझिटिव्ह संख्यांचा गुणाकार हा नेहमी पॉझिटिव्ह असतो. म्हणजे पहिली असली पॉझिटिव्ह संख्या आणि दुसरी पण पॉझिटिव्ह असली त्यांचा गुणाकार हा पॉझिटिव्ह असतो. मित्रांनो, दुसरं आहे एक पॉझिटिव्ह असली आणि दुसरी संख्या निगेटिव्ह असली तर त्यांचा गुणाकार नेहमी निगेटिव्ह असतो. तिसरं आहे दोन्ही निगेटिव्ह असले तर त्यांचा गुणाकार पॉझिटिव्ह असतो. आणि पहिलं निगेटिव्ह असले आणि दुसरे पॉझिटिव्ह असले तर त्यांचा गुणाकार सुद्धा निगेटिव्ह असतो. म्हणजे मित्रांनो, आपण बेरीज आणि वजाबाकी पाहिलेली आहे, त्याप्रमाणेच हे सुद्धा असतं. दोन्ही सेम असले तर त्यांचा गुणाकार पॉझिटिव्ह आणि इथे पण दोन्ही सेम आहेत त्यामुळे त्यांचा गुणाकार हा पॉझिटिव्ह आहे. आणि दोन्ही डिफरंट असले म्हणजे प्लस प्लस असले तर त्यांचा गुणाकार पॉझिटिव्ह, मायनस प्लस असले तर त्यांचा गुणाकार निगेटिव्ह. दोन्ही मायनस असले, दोन्ही सेम असले तर त्यांचा गुणाकार पॉझिटिव्ह आणि दोन्ही डिफरंट असले तर त्यांचा गुणाकार निगेटिव्ह. मित्रांनो, आता आपण प्रॅक्टिस सेट हे मित्रांनो एकदा समजून व्यवस्थित हे माहिती हवं आहे आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी. मित्रांनो, आपण आता प्रॅक्टिस सेट 8 घेऊया. सराव संच 8. मित्रांनो, त्यामध्ये आपला पहिला एक्झाम्पल आहे -5 गुणिले -7. तर मित्रांनो, हे दोन्ही संख्या निगेटिव्ह आहेत. यांचा गुणाकार आपण डायरेक्ट करूया. 7 35. दोन्ही निगेटिव्ह आहेत म्हणून त्यांचा गुणाकार आपल्याला पॉझिटिव्ह भेटतो. मित्रांनो, आपण सेकंड एक्झाम्पल पाहणार आहोत. सेकंड एक्झाम्पलमध्ये आपल्याला दिलेलं आहे -9 × 6. आता इथे मित्रांनो एक निगेटिव्ह आहे आणि एक पॉझिटिव्ह आहे, तर यांचा गुणाकार हा निगेटिव्ह येणार आहे. तर आता 9 गुणिले 6 9 × 6 = 54. त्यांचा गुणाकार -54. तिसरं एक्झाम्पल आपण पाहणार आहोत 9 × -4. यांचा एक पॉझिटिव्ह आहे आणि दुसरी निगेटिव्ह आहे म्हणून पण यांचा आन्सर येणार आहे ते निगेटिव्ह येणार आहे. पुन्हा 18 9 × 27 9 × 36. चौथा एक्झाम्पल पाहणार आहोत. चौथा एक्झाम्पल आहे 8 × -7. तर यांचा आन्सर येणार आहे मित्रांनो 8 × 7 = 56. -56. कारण की दोन्ही इथे पॉझिटिव्ह आहे, इथे निगेटिव्ह आहे, त्यामुळे ते दोन्ही वेगवेगळे येणार आहे. पाचवा एक्झाम्पल पाहणार आहोत मित्रांनो -124 × -1. इथे दोन्ही मायनस मायनस आहेत. दोन्ही मायनस मायनस असल्यानंतर त्यांचा गुणाकार हा प्लसमध्ये असतो. मायनस मायनस आहेत म्हणजे दोन्ही सेम आहेत. 124 × 1 124. सहावं एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. सहावं एक्झाम्पल आहे -12 × -7.
-12 इंटू -7. आता दोन्ही मायनस मायनस आहेत म्हणजे त्यांचा आन्सर आपल्या प्लसमध्ये येणार आहे. 12 7 30 7 2 14 7 1 7 नाही 12 7 84. सातवा एक्झाम्पल आपण घेणार आहोत. -63 इंटू -7. इथे पण मित्रांनो दोन्ही मायनस मायनस आहेत त्यामुळे त्यांचा मायनस मायनसचा आपण प्लस घेणार आहोत. तर यांचा गुणाकार झाला 7 त्रिक 21 1 2 7 14 7 सकम 42 44 7 14 7 7 28 7 35 7 सकम 42 43 आणि 44 वर 41 येणार आहे मित्रांनो. आठवा एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. -7 इंटू 15. तर याचा आन्सर येणार आहे मित्रांनो 15 7 15 15 30 15 15 15 60 15 5 75 15 90 15 7 5 105 आणि 2 निगेटिव्ह येणार आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला हे सराव संच प्रॅक्टिस सेट आपण काढलेला आहे. प्रॅक्टिस सेट 8 झालेला आहे आपल्याला. मित्रांनो आपण हे अगोदर लक्षात घ्यायला हवं हे काय आहे ते. आणि मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासोबत घेऊन येत आहे. त्यामुळे आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.